कथेचं शीर्षक आहे नकटीच्या लग्नाला. लेखिका आहेत प्रिया तेंडुलकर. ऐकूया. लंडनमधलं एक उपनगर. ऐन हिवाळा. रात्री 9ची वेळ. एका सामसूम रस्त्यावरून माझ्या अस्सल भारतीय नकट्या नाकावर भुरुभुरू उडणारं बर्फ झेलत आपण अजिबात घाबरलेलो नाही असं स्वतःला पुन्हा पुन्हा बजावत मी चालत असते. ट्यूब स्टेशनच्या दिशेने. अंगात लाल लांबलचक ओव्हरकोट, डोक्यावर काळी गोल कान झाकणारी लोकरी टोपी, गळ्याभोवती घट्ट आवळलेला काळा स्कार्फ. एका दुसरी टॅक्सी माझ्या जवळ येते, वेग कमी करते, पुन्हा वेगाने निघून जाते. टॅक्सीने जाण्याइतके पैसे माझ्यापाशी नाहीत. एक कार माझ्याजवळ थांबते. हे बेबी, के फॉर सम फन, आतला माणूस ओरडतो. मी लक्ष नाही असं करून चालतच राहते. हे कमॉन कमॉन बेबी, मी चालतच राहते. गाडी ओल्या रस्त्यावर चर्र आवाज करत भरधाव निघून जाते. माझा जीव भांड्यात पडतो. बोचरं वारं गालाला मधून मधून सरारून झोंबून जातं. हलकं वजनहीन झिरमीर बर्फ अल्लत पडत राहतं. नकट्या नाकाचा शेंडा ओलसर होऊन झोंबायला लागतो. तशात मला माझ्या काकांचे शब्द आठवतात. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. खरंच की, मला वाटतं आणि मग मला हसूच फुटतं. माझ्या पायातल्या अस्सल भारतीय बाटा सँडल्स ओल्या होऊन लोकरी पायमोज्यांना चिकटत राहतात. पायमोज्यांना आतले नायलॉनचे स्टॉकिंग्स घातलेले पाय केव्हाच दगडी झालेले असतात. चावी दिल्यासारखं यांत्रिकपणे पुढे पुढे जात राहतात. अंथरुणावर पडल्यावर पायातून येणाऱ्या वेगाची कल्पना मी चालता चालता करते आणि ठरवते की आता तरी हिवाळी बूट घ्यायलाच हवेत. माझ्या भारतीय सँडल्स घालायच्या अट्टाहासाचा रॉबर्टला खूप त्रास होतो. मी या क्रिसमसला तुला हिवाळी बूट भेट देतो असं तो मला म्हणाला. तेव्हा मी ताडकन म्हणाले, छे छे, तो मला अनावश्यक खर्च वाटतो. एक पुरता हिवाळा तरी मी या नोकरीत काढेन की नाही याची मला खात्री नाही आहे. शिवाय हिवाळी बूट घालावे असे देश तरी कितीसे हिंडते मी. फारच बर्फ पडत असेल तर कंपनीने दिलेले मॉस्को बूट्स आहेतच की, पण त्याची मला लंडनला गरज वाटत नाही. खरं तर कंपनीने मला दिलेले बूट बोचड आणि बेढप आहेत. ते घालून मी अस्वलासारखी दिसते, पण मी ते रॉबर्टला सांगत नाही. आणि या नोकरीत मी निवृत्तीपर्यंत टिकून राहायची शक्यता जास्त आहे, तेही मी त्याला सांगत नाही. माझ्या घरी पैशाची इतकी गरज आहे की 25-30 पाऊंड हिवाळी बुटांवर खर्च करण्यापेक्षा त्याचे रुपये करून मुंबईला नेणं मला जास्त जरुरीच वाटतं. पण माझ्या घरची परिस्थिती सधन आहे आणि मौज म्हणून मी हवाई परिचारिकेची नोकरी पत्करली आहे असंच मी त्याला सांगितलेलं असतं आणि त्यात बदल करायची वेळ अजून आलेली नव्हती. आता यापुढे तशी वेळ येणारही नाही, माझ्या मनाची खात्री झालेली असते. बरं झालं त्याला माझ्याबद्दल सगळं काही सांगून मी माझं पितळ उघडं पाडून घेतलं नाही. माझ्या विचारीपणाचं मला तशा अवस्थेतही कौतुक वाटतं. माझी पॅन्ट थंडीमुळे पायाला चिकटून सपासप आवाज करत राहते. रात्रीच्या भयाण शांततेत तो आवाज मला साथ करत राहतो. डोळे चुरचुरायला लागतात. हातांनी चोळायला लागले तर हातमोज्यांवर पडलेलं बर्फ डोळ्यात जातं. उजव्या डोळ्यातून पाणी व्हायला लागतं. पिना टोचल्या तरीही संवेदना होणार नाही असं वाटण्या इतपत गोठलेल्या गालांना ती गरम पाण्याची ऊब एकदम हवीशी वाटते. डाव्या डोळ्यातूनही पाणी यावंसं वाटतं, पण येत नाही. अलीकडे डोळ्यातून पाणीच वाहत नाही. डोळे फार तर भरून येतात. मघा रॉबर्टच्या घरातून निघताना आले होते ना, तसेच. तेव्हाही वाटलं होतं की रडू येणार, पण आलं नाही आणि ते छानच झालं. त्या सफेद जमावासमोर रडणं मला अजिबात आवडलं नसतं.
फलाटावर शिरणाऱ्या ट्यूबचा आवाज कानावर पडतो. बहिऱ्याला एकदम ऐकू जावं तशी मी दचकते. खिशातल्या खिशात नाणी मोजून तिकीट खिडकीशी जाते. वन हिथ्रो. तोंडाने काहीतरी पुटपुटत तिकीट खिडकीमागचा तो माणूस माझ्या दिशेने तिकीट भिरकावतो. नुकत्याच सोललेल्या केळ्यासारखा त्याचा चेहरा पांढरा फटफटीत आणि ताजा दिसत असतो. माझं काळेपण मला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं. मी फलाटावर येते. मघा आलेली ट्यूब निघून गेलेली असते. मी उगाचच पुढे पुढे चालत राहते. फलाटाच्या पार टोकाला जाऊन उभी राहते. तुझा मित्र तुला घरापर्यंत पोचवायला येत नाही? माझ्या खांद्यामागून एक खोकरा आवाज भस्कन येतो. मी दचकून मागे पाहते. दाढीचे खुंट वाढलेला, फाटक्या कपड्यातला एक वाळू खंगट म्हातारा उभा असतो. डोंट कॉल हिम अ फ्रेंड इफ ही डज धिस टू यू, तो मला म्हणतो. मी हसल्यासारखं करून पुन्हा दुसरीकडे पाहते. मी घाबरले आहे हे त्याला दिसू द्यायचं नाही असं मनाशी ठरवत राहते. तो तिथेच उभा राहतो, माझ्यापासून काही फुटांवर. कुठलं तरी इंग्रजी गाणं अस्पष्ट असं गुणगुणत. ट्यूब लवकर आली तर बरं असं मला वाटतं. इथून दुसरीकडे चालायला लागले तर तो माझ्याविषयी भलतेच समज करून घेईल. इटालियन? तो मला विचारतो. हा तर भारतीयांना हमखास खटकणारा माझ्याविषयीचा नेहमीचा परदेशी गैरसमज. नो, इंडियन. मी दुसरीकडेच पाहत उत्तरते. इमिग्रंट? तो खाकरतो. येस. त्याच्याशी पुढचा संवाद टाळण्यासाठी मी माझा हवाई परिचारिका हा किताब त्याला सांगत नाही. तो मी सहसा कुणालाच सांगत नाही. टुरिस्ट आहे म्हणून सांगते. त्या निमित्ताने मला काही काळ सधन आणि गुबगुबीत असल्यासारखं वाटतं. पण तसं सांगितल्यावर कसा वाटला माझा देश या प्रश्नाने सुरू होणारा ब्रिटिश गर्वाने फुगलेला संभाषणाचा फुगा आत्ता फुगवायची मला मुळीच इच्छा नसते. गाडी स्टेशनात शिरते. मी सुटकेचा निश्वास टाकून समोर येतो त्या डब्यामध्ये शिरते. डब्याचा दरवाजा बंद होतो. मी शिरलेला डबा नेमका स्मोकिंग कंपार्टमेंट असतो. या वेळेला अशा डब्यात शिरणारी माणसं फारशी बऱ्याच आलीची नसतात. पण आता त्याला इलाज नसतो. डब्यातल्या भगभगीत उजेडात मी एकदा तिरक्या नजरेने माणसं न्याहाळून घेते. म्हातारा कुठे बसतोय ते पाहून मी त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर एका कोपऱ्यात बसते. वाईच्या कोकडस्थ ब्राह्मणाची मुलगी अशा अवेळी लंडनच्या ट्रेनमधल्या स्मोकिंग कंपार्टमेंटमध्ये एकटी बसलेली आहे यावर माझाच विश्वास बसत नाही. ही गोष्ट जर माझ्या आईला कळली ना तर तिची काय अवस्था होईल हा विचार माझ्या डोक्यात येऊन जातो. ती माझ्या एवढी असताना कोकणात एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना 4 गड्यांनी खांद्यावर तोललेल्या डोलीत बसून जात असे. तिच्या वडिलांची कितीतरी एकर जमीन होती. पण माझ्या वडिलांनी फंडाच्या पैशातून कर्ज काढून नुकताच एक 550 स्क्वेअर फुटांचा सेल्फ कंटेंट ब्लॉक घेतला आहे. हा आमच्यातला मुख्य फरक मला तिला नाही सांगता येणार. आणि तितकी क्रूर जर मी झाले तरी तिला तो ऐकवणार नाही हे निश्चितच. माझ्या समोरच्या बाकावर एक कोट टोपी तालबद्ध पेंगत असते. साथीला अस्सल ब्रिटिश बेस्ट आवाजातलं घोरणं चालू असतं. पलीकडे चेहरा रंगवलेली एक भडक बाई लहानशा आरशात पाहत कपाळावरच्या किस्कल्स काटेकोरपणाने चिकटवत असते. ड्युटीवर? ती मला ओठांचा चंबू करत विचारते. मी हपकूनच जाते. माझा आत्ताचा अस्ताव्यस्त अवतार लक्षात घेऊनही मी अशातली दिसत असेन हा मला धक्काच असतो. मी गडबडीने खांद्यावरच्या झोळीतलं पुस्तक काढून त्यात डोकं खुपसते. त्यामुळे मला थोडासा सभ्यपणा माझ्या व्यक्तिमत्वाला चिकटावा असं मला त्या क्षणी मनापासून वाटतं. रात्री अपरात्री एकटी फिरू नकोस, आई मला फ्लाईटवर निघताना न चुकता बजावत असते. आपल्या लेकीबद्दल
कुणी स्त्रीचा असा गैरसमज होईल असं तिच्या स्वप्नातसुद्धा कधी येणार नाही. मग रॉबर्टही पुन्हा पुन्हा म्हणत होता, मी तुला तुझ्या हॉटेलपर्यंत पोचवायला येतो. प्लीज प्लीज, मी तुला बोटसुद्धा लावणार नाही, पण एवढ्या रात्री एकटीच जाऊ नकोस. त्याच्या निळ्या डोळ्यातली कळकळ माझ्या आई इतकीच खरी होती याची मला पुस्तकात डोकं खुपसताना पटते. ब्रिटिश माणसं देखील इतकी भारतीय असू शकतात. तू जगाच्या पाठीवर कुठेही जा, काही मानवी वैशिष्ट्य तुला समान आढळून येतील. नाकावरचा चष्मा मधल्या बोटाने मागे सरकवत निरंजन एकदा म्हणाल्याचं मला आठवतं. उदाहरणादाखल तो आई मुलाचं प्रेम यावर बराच वेळ बोलल्याचंही आठवतं. असं काहीतरी त्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं तो बोलू लागला की त्याचे लहान मोठे होणारे डोळे, वाकडी होत चाललेली मान आणि हातवारे पाहताना तो मेंटली रिटार्डेड असल्यासारखा वाटतो. एकदा त्याचं भरभरून बोलणं मनापासून ऐकल्यासारखं त्याला भासवून मग खो खो हसत मी त्याला म्हणाले होते, म्हणजे तेच सांगितलं होतं, तर तो काय भडकला होता. त्या आठवणीने मला आत्ताही हसू येतं. ते बहुधा माझ्या पुस्तकाआडच्या चेहऱ्यावर दिसलं होतं. विनोदी पुस्तक आहे का? एक भरडा दमदार आवाज माझ्या कानावर पडतो. मी पुस्तकातून माझ्या नकळत वर पाहते. मध्ये केव्हा तरी माझ्या समोरच्या बाकावर येऊन बसलेला एक तगडा तरुण मिश्किल डोळ्यांनी माझ्याकडे पाहत मोठ्या मोठ्या मिशांच्या आडून हसत मला विचारत असतो. त्याच्या इंग्रजीला एक जड ॲक्सेंट आहे. बहुधा तो टर्किश असावा असा माझा एअरलाईन्सचा अनुभव मला सांगतो. मी चेहऱ्यावरची सुरकुती देखील न हलवता पुन्हा पुस्तकात पाहते. कुणाला न दाखवण्याच्या प्रयत्नात माझी भीती अधिकाधिक स्पष्ट होते आहे हे मला जाणवतं. पण मला संभाषण नको आहे. टर्किश माणसाची तर मुळीच नको आहे. टर्किश माणसं फार बोलघेवडी असतात हे मला माझ्या वर्षभराच्या नोकरीतून कळून चुकलं आहे. यू इंडियन? तो न हरता मला विचारतो. येस, मी पुस्तकात पाहतच म्हणते. आता मात्र खरोखर पुस्तक वाचायला मी सुरुवात करते. त्याचे पुढचे प्रश्न माझ्या कानावर पडलेच नाहीत. तो उत्तर द्यायचं की नाही ह्या संभ्रमात पडायलाच नको, हो की नाही? वर्षभर जग फिरूनही आपला बावळटपणा कमी का होत नाही बरं, ह्याची मला चीड यायला लागते. पुस्तकाच्या पहिल्या पानावर रॉबर्टने त्याच्या किरट्या उभट अक्षरात लिहिलेलं असतं, डिअर यू, I never promised you a rose garden, did I? But the lilies in my backyard look quite rosy from a distance, you know. आणि खाली चेकवर करावी तशी झोपदार पल्लेदार सही. आज संध्याकाळी माझ्या हातात एक पुस्तक ठेवताना रॉबर्टचा गुलाबी गोरा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येतो. तुला आवडेल असं वाटलं म्हणून मुद्दाम मागच्या आठवड्यात खरेदी केलं. त्यातली नायिका तुझ्याहून 4-5 वर्षांनीच लहान आहे, पण खूपशी तुझ्यासारखी आहे. थोडीशी शहाणी आणि बरीचशी वेडी, तो म्हणाला होता. मी पुस्तक उघडते. कुणा 14-15 वर्षाच्या स्किझोफ्रेनिक शाळकरी पोरीबद्दलचं ते पुस्तक असतं. माझ्या आयुष्यातल्या योगायोगाचं मला अनेकदा आश्चर्य वाटतं. साधारण आठवड्यापूर्वीच मी कैरोच्या फ्लाईटवरून आल्यावर मला मुंबईत निरंजन म्हणाला होता, या नोकरीत वर्षभरातच तू स्किझोफ्रेनिक व्हायला लागशील. तुझ्या घरातील मध्यमवर्गीय ब्राह्मणीय संस्कृती आणि तुझ्या नोकरीतलं तुझं इंटरनॅशनल कल्चर या 2 लेवल्सवर जगू पाहण्याच्या तुझ्या सरकशीचा परिणाम तुझ्या मनावर होऊ लागला आहे. आत्ताच विचार कर, नंतर फार उशीर झालेला असेल. तो हे म्हणत होता त्याच सुमाराला रॉबर्टने माझ्यासाठी हे पुस्तक खरेदी केलं होतं. मी खरोखरच दुभंगत चालले होते का? गाडी कुठल्याशा स्टेशनला लागते. डब्यात दारूचा वाढता वास भरून राहतो. एक कोट टोपी झिंगत झिंगत माझ्या समोरच्या दरवाजापाशी उभी राहते. 12 वाजता दारूचे गुत्ते बंद होतात आणि मग तिथल्या बाटल्या
कोट टोप्या चढवून डुलट डुलट ट्यूबमध्ये गर्दी करू लागतात. स्टेशनवर भेटलेला तो वाळूक म्हातारा दूरच्या कोपऱ्यामध्ये करत खसा खोकत खिशातली चिल्लर मोजण्यात गुंतलं आहे. भडक चेहऱ्याची ड्युटीवरली बाई आता छाती पुढे काढून सावट हसत सावध शोधते आहे. मध्यंतरी कधीतरी माझ्या उजव्या बाजूला जाड भिंगांचा चष्मा लावलेली एक उंच किडकिडीत बाई हातातल्या जाडजूड ग्रंथात तोंड खुपसून सिगरेट पीत बसली आहे. तिच्या डोक्यातही बहुधा तिसरेच विचार चालू असावेत. माझ्यासमोरचा टर्किश अजूनही त्याच्या त्या पाणीदार डोळ्यांनी माझ्याकडे पाहत मिशीतल्या मिशीत हसतोय आणि हे पाहून मी पुन्हा रागारागाने पुस्तकात डोकं खुपसते. मला रॉबर्टच्या त्या किरट्या अक्षराचा राग येतो. मी तुला गुलाबाच्या बागेचं वचन कधीही दिलं नव्हतं. काय म्हणजे करून सवरून पुन्हा हा सासूतपणा? इथे कुणाला तुझ्या पर्सातल्या लिलीची फुलं कशी दिसत आहेत ते पाहायचंय. जेवढं पाहिलं ना तेवढं खूप झालं. पण माझं पाहणं रॉबर्टला कधीच पुरेसं वाटलं नाही. महिन्यातून काही दिवसांसाठी लंडनमध्ये येणार. मला वाटतं तू माझ्या मित्रमैत्रिणींना भेटावंस. मी कसा आणि कुणाच्यात कसा जगतोय ते पाहावंस, तो म्हणतो. पण मला ते आजपर्यंत कधीही जमलेलं नाही. रॉबर्टच्या घोळक्यात गेले तर कायम ते सगळे आपापसात बोलत हसत राहतात आणि मी पूर्वेहून आणलेल्या एखाद्या शोभेच्या वस्तूसारखी त्यांच्यामध्ये ठेवून दिसल्यासारखी बसून राहते. रॉबर्टच्या दोस्त मंडळींशी मागच्या भेटीतले धागे पुढे जुळवणं मला हवामानाच्या गप्पांखेरीज कधीच जमत नाही. यावेळेला आमच्याकडे फार हिवाळा आहे. हो, मागच्या वेळेला थोडं ऊन पडलं होतं, अशी बहुधा संभाषणाला सुरुवात होते. त्या पलीकडे सरकता आलंच तर तुझी साडी छान आहे हं, ह्यावेळेला तुझं कुंकू जरा वेगळं आहे, वगैरे वगैरे. रॉबर्टच्या त्या सुखवस्तू मध्यमवर्गीय गर्दीला भारत ही गोष्ट अजूनही डोळे विस्फारून प्राथमिक शंका निर्माण करणारी असते. भारतात बीटल्स ऐकतात? तुमच्याकडे पाऊस खूप पडतो ना? अशा प्रकारचे प्रश्न ती मंडळी मला विचारतात. एकदा तर बॉब या रॉबर्टच्या मित्राने, तुमच्याकडे रस्त्यावरून साप फार फिरतात ना, आणि हत्ती ते पण ना, असा गंभीर प्रश्न विचारून मला पार थक्क करून टाकलं होतं. भारतातील राजकीय परिस्थिती, इंडो ब्रिटिश राजकीय संबंध, अमेरिकेतल्या निवडणुका, सॉकर किंवा वर्ल्ड कप, हॉकी अशा विषयात एक तर त्यांना रस नसावा किंवा माझ्यासारख्या काळ्या कृश भारतीय मुलीशी या विषयांवर चर्चा करणं त्यांना योग्य वाटत नसावं. जे असेल ते. पण या सफेद मंडळींशी बोलताना मला अनेकदा असं वाटतं की पृथ्वीच्या गोलावर भारताच्या नकाशाच्या आकृतीवर मी बसले आणि इंग्लंडच्या नकाशावर रॉबर्ट आणि कंपू बसलाय. ते मला त्यांच्या नकाशावरून ओरडून प्रश्न विचारत आहेत आणि मी माझ्या नकाशावरून तितकीच ओरडून उत्तरं देते. अशा वेळेला माझ्या चेहऱ्यावरचा प्रयत्नपूर्वक लपवलेला कंटाळा रॉबर्टपर्यंत न चुकता पोचेल आणि मग तो हिरमुसला होईल. नव्या उत्साहाने मला सहभागी होता येईल असे विषय उरकत राहील. नुकतंच आम्ही दोघांनी पाहिलेलं इंग्रिड बर्गमनचं नाटक किंवा मेल ब्रुक्सचा टीव्हीवरचा इंटरव्ह्यू, नॅशनल गॅलरीतलं नवं चित्रप्रदर्शन, पण यात त्याच्या पांढऱ्या कॉलरीच्या सफेद मित्रमंडळींना फारसा रस नसे. मग ते आम्हा दोघांकडे, रॉबर्ट बिचारा कुणाच्या प्रेमात पडलाय अशा नजरेने पाहत बसत. एकूण काय, मुंबईत निरंजनच्या मित्रमंडळीत जशी अवस्था होते ना तशीच माझी इथेही होते. मुंबईत निरंजनचा गोतावळा, उच्चभ्रू, सफाई सुटातल्या मोठ्या पोटांच्या बिझनेसमनचा, तर इथे लंडनमध्ये रॉबर्टचे मित्र बँक क्लर्क, सायकेट्रिस्ट, हॉस्पिटल स्टाफ, शिक्षक वगैरे मध्यमवर्गीय स्तरातले. पण या देशातला मध्यमवर्गही गाड्या घोड्यांचा
आणि मुंबईत निरंजनचे मित्र स्टेटस सिम्बॉल म्हणून इथल्यासारखे सुटाबुटात. फरक एवढाच की माझ्या चेहऱ्यावरचा कंटाळा पाहून निरंजन भडकून माझ्याकडे इतरांना सगळ्यांना कळेल इतपत दुर्लक्ष मुद्दामहून करत राहतो आणि त्याची गर्दी आमच्याकडे कसं होणार ह्या दोघांचं असे कटाक्ष टाकीत राहते. शाळेत असताना पृथ्वी गोल आहे. मनुष्य स्वभावात काही बेसिक गोष्ट जगाच्या पाठीवर कुठेही कायम राहतात. अशातली वाक्य मी पाठ्यपुस्तकातून वाचली होती, पण त्याची प्रचिती मला लवकरच अशा प्रकारे येईल असं वाटलं नव्हतं. पण तसं पाहायला गेलं ना तर जे घडत होतं त्यातलं काहीच मला पूर्वी वाटलं नव्हतं. निरंजनसारखा सर्व गुणसंपन्न लायक वर माझ्या कनिष्ठ मध्यमवर्गीय आईवडिलांच्या हाती इतक्या पटकन लागेल असं वाटलं नव्हतं. त्याच्या स्वभावाच्या चारही भिंतींवर मी धाडदिशी जाऊन आदळेल असंही वाटलं नव्हतं. त्या भिंतीत कायमचं कोंडलं जायच्या भीतीतून माझ्यात लग्न लांबणीवर टाकायचं बळ संचारेल असं वाटलं नव्हतं. लग्नाआधी माझी क्षितिजं रुंदावून पाहायच्या माझ्या हट्टापायी मी हवाई परिचारिकेच्या नोकरीचा घेतलेला निर्णय जास्तीत जास्त विरोध करूनही निरंजन इतक्या सहजासहजी मान्य करेल असंही वाटलं नव्हतं. या नोकरीपायी माझ्या मनातल्या साथीदाराच्या कल्पनेच्या खूपसा जवळ जाणारा एक रॉबर्ट नावाचा पांढरा माणूस मला भेटेल आणि त्याच्यात मी अशी वेडीवाकडी गुंतत जाईन असंही वाटलं नव्हतं. आणि त्यानंतर आजच्या संध्याकाळपर्यंत घडत गेलेलं ते सर्व. इंग्रजी वाचायला जमतं? माझ्या समोरच्या टर्किशने मला विचारलं. हा साधासुद्धा नाही, अस्सल 100 नंबरी खानदानी टर्किश असणार याबद्दल माझी खात्री पटते. प्रयत्न करते, त्याला मी तुटकपणे सांगते. मी पण करतो, पण जमत नाही. असली जाडजूड पुस्तकं वाचून ना काही फायदा नाही. सोप्या प्रेमकथा वाच, त्यामुळे इंग्रजी बरंच सुधारतं. मी तेच करतो. किंवा एखादा ब्रिटिश प्रियकर गाठ. अरे देवा, आता याचं करू तरी काय? मग हा दरवाजाशी झिंगत असलेली कोट टोपी आता तिथेच बसून बकाबक ओकत असते. डब्यात भरून राहिलेला सिगरेटचा, दारूचा वास आणि आता एक आमसट वास त्याच्यात पसरतो. असह्य होतो. मी झोळीतून एक लवंग काढून तोंडात टाकते. काय खाल्लंस? टर्किश विचारतो. तुला का चौकशा? तुझ्या बापाचं घेऊन नाही खाल्लेलं असं त्याला म्हणावंसं मला वाटतं. मी मनातल्या मनात म्हणते. क्लोव, मी त्याला सांगते. काय? क्लोव. हा का हातून माझ्या मागे लागलाय? तरी आपलं त्याचं काय चालूच. हा एक मादक पदार्थ असतो. तो खाल्ल्यावर झिंग येते, मी त्याला रागाने सांगते आणि पुस्तकात डोकं खुपसते. तुम्ही भारतीय मुली मादक पदार्थ खाता? हो, लवंगांसारखे स्ट्रॉंग असले ना तर खातो. आमच्या तुर्कस्तानात असलं काही चालत नाही. वुमन प्युअर. होम, हस्बंड, चिल्ड्रन, दॅट्स ऑल. नो स्मोक, नो ड्रिंक, नो वर्क, नथिंग. आय किंग, मॅन किंग. वर्क्स, मनी, वुमन होम, कुक. टर्किश कातडी पांघरून माझ्यासोबत चक्क निरंजन साठे येऊन बसलेत की काय अशी शंका मला येते. मला एकदम त्याची भीती वाटेनशी होते. तो निरुपद्रवी, अगदी सख्खा वाटायला लागतो. मी चक्क त्याला एक छानसं हसूही भेट देऊन टाकते. तुम्ही हिंदुस्थानातल्या मुली अशा काही असता, रॉबर्ट मला नेहमी म्हणतो. मी अख्ख्या जगातल्या पोरी पाहिल्या, पण हिंदुस्थानी पोरींसारखं मोहक हसून फसवणाऱ्या अप्पलपोट्या पोरी कुठेच दिसल्या नाहीत. त्या तुमच्याबरोबर जेवायला येतील, सिनेमाला येतील, भेटी स्वीकारतील, कुठल्याही विषयावर जोरदार चर्चा करतील.
त्यांच्या घरापर्यंत त्यांना पोचवायला तुम्हाला घेऊन जातील आणि घर आलं ना की थँक्स म्हणून ते मोहक हसू तुम्हाला भेटी दाखल देऊन सरळ घराच्या दिशेने पळत सुटतील. घरी बोलावून कॉफी पाजणं, रात्र तुमच्या सहवासात घालवणं, हे सगळं सोडाच, पण साधा गुड नाईट किससुद्धा नाही. राष्ट्रीय वैभवच जणू काही तुमचं हे. कॉफी प्यायला येणार? माझ्या हसण्याचा समोरच्या टर्किश माणसावर नको तो परिणाम झालेला असतो. मी चपापते, खरोखरच तुर्कस्तानातले निरंजन साठे? आपली बायको घराच्या भिंतीआड जोखडात अडकवून दिसेल त्या बाईला कॉफीची खुली ऑफर देणारे. मी काहीही करेन, कारण मी पुरुष आहे. पण तू माझी बायको असणार आहेस. माझ्या बायकोने पैशासाठी इतर पुरुषांच्यात काम करणं मला पसंत नाही आहे. पैसे मिळवणाऱ्या बाईला माझ्या दृष्टीने जगात मान नाही. नोकरी धंद्यात स्त्रीला जे काही करावं लागतं ना, ते माझ्या बायकोने करणं मला मान्य नाही आहे. निरंजनचं हे ठाम मत असतं. मी चिडून त्याला अनेकदा विचारते, पैसे मिळवण्यासाठी स्त्रीला असं काय रे घाणेरडं काम करावं लागतं? तुमच्या ऑफिसमध्ये बायका नोकरी करतात ना, त्या काय वाईट कामं करतात? आणि तुझ्या धंद्याच्या कामासाठी तुझ्या धंद्याच्या कामासाठी तू इतक्या बायकांना भेटतोस, त्या तुझ्या सहवासात येतात, त्या काय भ्रष्ट होतात काय रे? पण त्याला हे कधीही पटत नाही. त्यांच्याशी मला लग्न करायचं नाही आहे, तुझ्याशी करायचं आहे. मजा मारायला जी बाई तयार असते ना, ती लग्न करायला कधीही योग्य नसते. निरंजनची ही मतं ऐकून माझी चिडचिड होते. पहिल्यांदा मी ऐकलं तेव्हा तर मी छाटच पडले होते. असल्या माणसाबरोबर आयुष्य काढायचं ह्या कल्पनेने मला माझीच किळस आली होती. असं मी आईकडे बोलायचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली, अगं पण तो तर तुझ्याशी लग्न करायला तयार आहे ना, मजा मारायची नाही आहे ना त्याला तुझ्याबरोबर, मग तुला कशाला या नसत्या उठाठेवी? तुझी पाठी कोरी असतानाच लग्न करून टाक. नाही तर कुठला पुरुष आपल्या बायकोशी एकनिष्ठ असतो? थोडंफार तोंडी लावणं पुरुषांच्या जातीमध्ये असतंच अगं. पण लग्न संस्थेवर विश्वास आहे त्याचा. लग्नाच्या बायकोला सोडणं शक्य नसतं पुरुषाला सहजासहजी. आपण आपल्या मर्यादा ओळखून राहावं म्हणजे झालं. येणार का कॉफी प्यायला? माझा टर्किश अजूनही खडे टाकतच असतो. माझी भीती आता वाढत असते. सगळंच चुकलेलं असतं. त्याला लवंग म्हणजे मादक पदार्थ आहे असं सांगितलं काय? त्याच्याशी हसले काय? माझी हुशारी मलाच नडलेली असते. नाही, माझा नवरा माझी वाट पाहत असेल. अच्छा, आता माझ्याकडे हा एकच मार्ग उरलेला असतो. यू मॅरिड? तू इंडियन? तो मला विचारतो. नो, ब्रिटिश माणसाशी लग्न झालं आहे माझं. मनातल्या मनात अनेकदा म्हटलेलं वाक्य मी प्रथमच मोठ्यांदा म्हणते, आणि तेही आज. आज संध्याकाळी ॲनाच्या घरी तिच्या भावाने मला विचारलं होतं, ब्रिटिश माणसाशी लग्न करून तुला ब्रिटिश पासपोर्ट मिळवायचा आहे नाही का? मी त्याच्याकडे कसलीही प्रतिक्रिया चेहऱ्यावर न दाखवता पाहिलं. तर तो निर्लज्जासारखं हसत म्हणाला, नाही, अनेक भारतीय मुली ब्रिटिश पासपोर्ट आणि नॅशनॅलिटी मिळावी म्हणून एखाद्या इंग्रजाशी लग्न करतात. एकदा ती मिळाली की मग त्याला सोडून देतात. जस्ट ॲन अरेंजमेंट. रॉबर्ट आणि ॲना यांच्यामध्ये सध्या आहे ना, तसली अरेंजमेंट. नो स्ट्रिंग्स अटॅच्ड. फक्त गरज म्हणून केलेली व्यवस्था. तो काय बोलतोय हे न समजून मी रॉबर्टकडे पाहिलं तर तो ॲनाकडे पाहून गालातल्या गालात हसत होता. ॲनाही त्याच्याकडे अर्थपूर्ण पाहत बसली आणि मग तिच्या भावाला म्हणाली, ओ पीटर, यू आर बिंग नॉटी. त्यांचं खरोखरच प्रेम आहे एकमेकावर, नाही का चंदा? पण तरीही मला काही कळलं नाही. मी पुचकळ्यात पडले आहे हे त्यांना कळू नये म्हणून मी कोऱ्या चेहऱ्याने टी व्ही पाहत राहिले. टी व्हीवर कुठलं तरी सोप ऑपेरा चालू होता. ॲनाने मग बशी मांडल्या.
त्यात स्पॅगेटी वाढली. कम ऑन, लेट स्टार्ट एव्हरीबडी, ती म्हणाली. तिच्या स्पॅगेटीचं कौतुक करत रॉबर्ट चवीने खाऊ लागला. स्पॅगेटी म्हटल्यावर माझी अवस्था केविलवाणी होते. एक तर तिची बुळबुळीत चव मला अजिबात आवडत नाही आणि हातातल्या काट्यावरती गुंडाळता लंडनच्या हिवाळ्यातही मला घाम फुटतो आणि ती खाण्याचे माझे अटीतटीचे प्रयत्न चालू असताना रॉबर्टची बशी संपली. त्याने दोन्ही हातांनी बशी उचलत ॲनाकडे पाहिलं. ती लगबगीने उठली. तुला आणखीन पाहिजे असं म्हणत ती समोरच्या भांड्याजवळ वाकली. ओ नो म्हणत रॉबर्टने बशी खाली ठेवत तिचा हात पकडला. तू असं पाहिलंस ना की मला वाटतं की तू आणखी, ॲना काहीतरी म्हणत राहिली. माझ्या कानावर ते पडलंच नाही. माझं सगळं लक्ष त्या दोघांच्या चेहऱ्यावर होतं. त्यांच्या डोळ्यात हालचाली, एकमेकांविषयी एक विलक्षण मिश्किल जवळीक मला जाणवली. आणि क्षणार्धात सगळा प्रकार माझ्या ध्यानी आला. पीटरचं मगासचं बोलणं समजून चुकलं. माझी कानशिलं गरम झाली. कपाळावरची शिर तडतडू लागली. ओठ जणू माझे नसल्यासारखे माझ्या मनाविरुद्ध थरथरू लागले. गळ्यात आवंढा आला. त्या उबदार घरात माझे हातपाय थंड पडू लागले आणि घाम येऊ लागला. गुदमरल्यासारखं वाटलं मला आता उलटी होणार. मी हातातला काटा चमचा टेबलावर टाकून क्षणभर टीव्हीत लक्ष घालायचा प्रयत्न केला, पण जमेना. मग एकदम आतून उमळून आल्यासारखं पोटात ढवळलं आणि मी धावत बाथरूममध्ये गेले. तिथल्या पांढऱ्या शुभ्र बेसिनमध्ये बका ओकले. डोळ्यासमोर चांदण्या चमकून गेल्या. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आईची खूप आठवण आली. घर आठवलं, बाबा आठवले, आत्ता माझ्याबरोबर असलेले क्रू मेंबर्स आठवले. वाटलं त्या कुठल्याशा मध्यमवर्गीय ब्रिटिश नर्सच्या घराच्या बाथरूममध्ये माझं काही बरं वाईट होण्याच्या आत इथून पळून जावं. त्यांच्या पांढऱ्या कातडीची मला एकदम शिसारी आली. पोट भरून ओकून हलकं वाटल्यावर मी बेसिन साफ केलं. हो, उगाच तेवढ्यावरून माझ्या देशाचा उद्धार नको व्हायला. माझं देशप्रेम त्या अवस्थेतही जागृत होतं. स्वतःला साफ केलं आणि बाहेर आले. बाहेर ॲना, रॉबर्ट आणि पीटर भेदरून उभे होते. काय झालं चंदा? आर यू ऑल राईट? ॲना माझा हात धरत म्हणाली. पडतेस का जरा? रॉबर्ट म्हणाला. तो तर अगदीच बापुडवणा दिसत होता. एक गोळी घेतेस का? पीटर म्हणाला. नको थँक्स, मी बरी आहे. मी हॉटेलवर जाते आता. मी माझी पर्स उचलत म्हणाले. त्या साऱ्यांचा त्या क्षणाला रागही येत होता आणि त्यांनी दाखवलेली सहानुभूती बघून मला रडूही येत होतं. लगेच? रॉबर्ट म्हणाला. थोडी बस, कॉफी तरी घे. मी तुला हॉटेलपर्यंत पोचवतो. त्याही अवस्थेत मला त्याच्या समजूतदारपणाचं कौतुक वाटलं. मी एकदा ठरवलं की मी हटणार नाही हे त्याला किती पक्क माहीत होतं आणि ते मान्यही केलं किती पटकन. आणि इथे निरंजन असतात तर अगं पण तुम्ही दोघे सिनेमाला जाणार होता ना? ॲना माझ्या मागे येत म्हणाली. तुम्ही दोघं जा. माझ्या अंगभूत वाईकर कुचकटपणा आता लपवूनही लपत नव्हता. ॲनाने ब्रिटिश रिवाजाला धरून कोट्रॅकवरचा माझा कोट काढून माझ्या अंगावर चढवायला मला मदत केली. मला मनापासून वाटतंय तू जरा विश्रांती घ्यावीस. इतक्या थंडीतून इतक्या दूर जाणं ठीक नाही आहे. मला माफ कर प्लीज मला माफ कर. माझ्या स्पॅगेटीत तर काही असं नव्हतं ना की त्यामुळे तुला उलटी झाली. तिच्या चेहऱ्यावर ती जे बोलत होती त्याचा खरेपणा मला दिसत होता. छे तसं काही नाही. मी तिला खांद्यावर थोपटत समजूतदारपणाचा म्हटलं आणि गुडबाय करून दरवाजात उघडून बाहेर पडले. बाहेरच्या थंडगार हवेने मला क्षणार्धात लपेटून टाकलं आणि मला पहिल्यांदा लंडनमधला हिवाळा उबदार वाटला. मी नाक भरून ती मोकळी आर्त हवा
छातीत भरून घेतली आणि खिशात हात घालून फाटकाबाहेर रस्त्यावर आले. पाठोपाठ लांब ढांगा टाकत रॉबर्टही आला. चांदा, चांदा, लेट मी ड्रॉप यू टू द हॉटेल प्लीज चांदा. रस्त्यावरच्या दिव्याच्या मंद पिवळट उजेडात मला त्याचा चेहरा अधिकच फटफटीत आणि नकोसा वाटला. मी तुला हातही लावणार नाही. आय शुअर यू. पण एकटी जाऊ नकोस प्लीज प्लीज. ही वेळ बरी नाही आहे. त्यातून तुझी तब्येत ठीक नाही. हा देशही तुला अपरिचित आहे. नो थँक्स. मी रॉबर्टचा तो घोगरा बेस आवाज प्रयत्नपूर्वक थांबवला. मी एकटी जाऊ शकेन. मला एकटीलाच जायचं आहे आणि इथून पुढे मला तुला भेटायचंही नाही आहे. कधीही नाही, कधीही नाही. गैरसमज करून घेऊ नकोस. पण सगळं मला इथेच संपवायचं आहे. गुड बाय. मी ठामपणे एकेका शब्दावर जोर देत म्हणाले. त्या घराच्या बाहेर आल्यावर माझ्यात एक विलक्षण जोर आला होता. चांगा, गैरसमज मी नाही तू करून घेतेस. तुला वाटतंय तसं काही नाही आहे ग. यू नो आय लव्ह यू. आय लव्ह यू. मला वाटलं मला परत उलटी येणार. रॉबर्ट प्लीज, आपण सगळं बोलायलाच हवं का? आय एम सॉरी बट आय एम शुअर ऑफ मायसेल्फ. मला स्पष्टीकरण नको आहे. इट्स जस्ट ऑल ओव्हर. चांगा, हे बघ, तू माझं ऐकून घे. ॲनाचं आणि माझं प्रेम नाही, इन्व्हॉल्वमेंट नाही, फक्त एक अरेंजमेंट आहे. तू माझ्याशी इतक्यात लग्न करू शकत नाहीस आणि लग्नाआधी मला तुला हातही लावू देत नाहीस. या सगळ्याची मला सवय नाही आहे ग. माझ्या शरीराला वयाच्या 14-15 वर्षापासून या सगळ्या गोष्टींची सवय आहे. ती माझी गरज आहे. तहान भूक असते ना, तितकी महत्त्वाची गरज आहे. तू मला तशी भेटेपर्यंत मला ती इतरत्र पुरवून घेणं भाग आहे ना ग. घरचं जेवण मिळेपर्यंत हॉटेलमध्ये भूक भागवणं जितकं नैसर्गिक आहे ना, तितकंच माझ्या दृष्टीने हेही नैसर्गिक आहे. यू मस्ट अंडरस्टँड इट. माझं प्रेम तुझ्यावर आहे. ॲनाची आणि माझी मानसिक जवळीक अजिबात नाही आहे. तू जर ते मला दिलंस ना, ते तर मला तिची गरज उरणार नाही. पण तोपर्यंत मी वाट पाहू शकत नाही. मी असाच जगलो आहे गेली 30 वर्ष आणि आता ते बदलणं. पण रॉबर्ट, तू बदलावंस अशी माझी इच्छा नाही आहे. दुःखाची गोष्ट अशी आहे की मलाही बदलता येत नाही. मला याची सवय नाही. मला वाटत होतं की एनिवे, मी तुझ्यावर रागवलेली नाही. पण फक्त हे आता संपवायचं आहे, कायमचं. मी रॉबर्टशी बोलताना आसपास पाहत होते. रस्त्यात उभे राहून आम्ही बोलत होतो, पण आसपास कुणालाही त्याची दखल घ्यावीशी वाटली नव्हती. मुंबईत एव्हा ना असंख्य खिडक्यांना डोळे फुटले असते. गुड बाय रॉबर्ट, मी म्हणाले. मला आता तिथे उभं राहायचं नव्हतं. त्याच्या त्या पांढऱ्या फट्ट चेहऱ्याकडे पाहायचं नव्हतं. रॉबर्टचे निळे डोळे मला त्या अंधुक प्रकाशातही पाणावल्यासारखे जाणवले. त्याचे जाडे गुलाबी ओठ थरथरत होते. धारदार पातळ ब्रिटिश नाकाच्या नाकपुड्या ताठरल्या होत्या. यू शुअर? तो म्हणाला. येस रॉबर्ट, व्हेरी मच सो. तरी मला पोचवायला येऊ दे हॉटेलपर्यंत. नो थँक्स, मी जाईन एकटी. गुड बाय. तो काही क्षण माझ्याकडे पाहतच राहिला. हा गुड बाय अखेरचा आहे हे समजण्या इतपत तो मला ओळखून होता आणि ते मान्य करण्याचा समजूतदारपणाही त्याच्याकडे होता. त्याच्याऐवजी निरंजन असता ते इथल्या आसपासच्या लोकांना बिन पैशात एक झक्कास तमाशा पाहायला मिळाला असता. मग प्रयासाने म्हणाला, गुड बाय. गुड बाय यंग लेडी. माझा टर्किश उठून उभा राहत मला म्हणाला. हिथ्रो आलेलं असतं. तू नक्की कॉफी प्यायला येणार नाहीस? जाता जाता तो पुन्हा एकदा खात्री करून घेतो. नाही, माझा ब्रिटिश नवरा माझी वाट पाहत असेल. माझं आवडीचं वाक्य पुन्हा एकदा
आणि बहुधा शेवटचं म्हणू दिल्याबद्दल मला त्याचे आभार मानावेसे वाटले. मी ट्यूबमधून उतरून फलाटाचे जिने चढू लागते. फलाट जवळजवळ रिकामा असतो. झक्कास कोट बुटातले, डोक्याला पागोटी बांधलेले माझे शीख बंधू अत्यंत डौलदारपणे फलाट धुण्याच्या त्यांच्या बिझनेसमध्ये गुंतलेले असतात. हे भारतात येऊन त्यांच्या भाईबंधांना आपण ब्रिटनमध्ये बिझनेस करतोय असं सांगतात. तो बिझनेस फलाट धुण्याचा असतो यावर प्रत्यक्ष पाहूनही माझा विश्वास बसत नाही, इतके ते कडक दिसत असतात. स्टेशनच्या इमारतीतून बाहेर येऊन मी माझ्या बसस्टॉपवर येऊन उभी राहते. 1 वाजत आलेला असतो. हॉटेलचा शेवटचा कोच केव्हाच गेलेला असतो. आता बसशिवाय गत्यंतर नसतं, तीही दर अर्ध्या तासाने येणारी. रस्त्यावर चिटपाखरू नसतं. गाड्यांची तुरळक वाहतूक काय ती मधून सप सप आवाज करत असते. आकाश ढगाळलेलं असतं. बर्फ अजूनही भुरभुरतच असतं. रस्त्यावरच्या दिव्यांच्या पिवळ्या तांबूस भकास उजेडात मी एकटीच भूतासारखी उभी असते. माझ्यापासून काही अंतरावर एक लायमोसिन उभी असते. आत बहुधा कोणी नसावं असं मला सुरुवातीला वाटतं. मग काही वेळाने आत हालचाल दिसते आणि मी रामनाम घ्यायला सुरुवात करते. इतक्या रात्री स्टॉपवर मी एकटी आणि माझ्यापासून काही अंतरावर त्या लायमोसिनमध्ये कुणीतरी. काही वेळाने ती लायमोसिन सुरू होते. चक्क माझ्यापाशी येऊन उभी राहते. न घाबरल्याचं नाटक करून आता मी थकलेली असते. पळायला सुरुवात करण्याशिवाय माझ्या हातात कुठलंही शस्त्र आता शिल्लक नसतं. इतक्यात गाडीच्या खिडकीतून एक भारतीय चेहरा बाहेर डोकावतो. वेअर टू लेडी, तो अस्सल ब्रिटिश ॲक्सेंटमध्ये मला विचारतो. दिव्याच्या अंधुक उजेडात त्याच्या भारतीयत्वाची खात्री करता करता मी म्हणते, हॉटेल शेरटन. माझ्या देशबंधूकडे लंडनसारख्या देशात रॉबर्ट आणि कंपनीपेक्षा भली थोरली गाडी असावी ही गोष्ट मला फार फार सुखावते. इतक्यात एक अजस्त्र कोट टोपी गाडीच्या दिशेने चालत येते. मी दचकते, पण आता माझा देशबंधू माझ्या साथीला असतो. माझा भारतीय लगबगीने गाडीतून बाहेर पडून दरवाजा उघडतो. माझा देशबंधू अखेर सफेद साहेबाचा शोफर निघाला. ही गोष्ट माझ्या भारतीय मनाला फार क्लेशदायक असते. सर, तिला शेरेटनला जायचं आहे. वाटेवरच आहे. एकटी आहे बिचारी. माझा भारतीय साहेबाला घाबरत विचारतो. ओके, साहेब बेपरवाईने म्हणतो. कम ऑन, हॉपिंग. माझा शोफर देशबंधू मला आज्ञा करतो. मी त्याच्या शेजारी पुढच्या सीटवर आज्ञाधारकपणे बसते. तो गाडी चालू करतो. मनात विचार येतो, या अवेळी या भारतीय शोफरने आणि त्याच्या सफेद साहेबाने माझं काही केलं तर मुंबईत माझ्या आईबाबांना पत्ता तरी लागेल का? इथे हॉटेलमधल्या माझ्या सहकाऱ्यांना तरी कळेल? पण ते दोघंही माझं काहीही करत नाही. माझा देशबंधू मला हॉटेलपर्यंत पोर्चमध्ये सुखरूप आणून सोडतो. मी त्याला थँक्स म्हणते. तो बेफिकिरीने काहीसं पुटपुटतो आणि त्याचा पांढरा साहेब तो माझ्याकडे पाहतही नाही. मी रिसेप्शनशी येते. माझी किल्ली मागते. तिथली चेहरा रंगवलेली बाई माझ्या हातात चावी देताना मला 2 निरोपाचे कागद देते. रॉबर्ट स्मिथ या माणसाने 2दा फोन केलेला असतो. ऑपरेटरला म्हणावं त्या माणसाचा फोन परत आला तर मी हॉटेल सोडून गेले असं सांग त्याला. ती माझ्याकडे नखशिखांत पाहते. ब्रिटिश कुर्र्यात ओके म्हणते. मी लिफ्टमध्ये चढते. मध्येच माझा एक एअरलाईन बंधू चढतो. इतक्या रात्री एकटी हवाई सुंदरी म्हणजे काय प्रकार आहे हे कळल्यासारखा तो मला हाय म्हणतो. मी खोलीत शिरते. खोली लॉक करते.
पायातले सँडल्ससुद्धा न काढता धाडकन बिछाण्यावर पडते. इतका वेळ थंडीत गोठलेले अश्रू एकदाचे विरघळतात. आई, आई ग असं म्हणत माझ्या नकट्या नाकातून सू आवाज करत उशीत डोकं खुपसून मी रडत राहते, मनापासून रडत राहते.